गोल्ड बॉय नीरज चोप्रा बनला भारतीय लष्करात लेफ्टनंट कर्नल। भारताचा गोल्ड बॉय नीरज चोप्रा याला भारतीय लष्करात बढती मिळाली आहे। टेरिटोरियल आर्मीत त्याला लेफ्टनंट कर्नल ही रँक मिळाली आहे। याआधी तो सुभेदार पदावर होता। टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला सुवर्ण पदक जिंकून देशाच्या नीरज चोप्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे। गोल्ड बॉय नीरजला भारतीय सैन्यात मोठी जबाबदारी मिळाली आहे। नीरजला टेरिटोरियल आर्मीमध्ये लेफ्टनंट कर्नल ही मानद पदवी मिळाली आहे। नीरज चोप्राला भारताच्या टेरिटोरियल आर्मी नियमन 1948च्या पॅरेग्राफ 31 अंतर्गत सैन्यात सामील करण्यात आले आहे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नीरजला लेफ्टनंट कर्नल ही रँक दिली आहे। यापूर्वी नीरज राजपुताना रायफल्समध्ये सुभेदार पदावर होता। नीरजला 2016 मध्ये सुभेदार पदावर भारतीय सैन्यात सामील करण्यात आले होते। भारत सरकारचे अधिकृत कायदेशीर दस्तावेज आणि साप्ताहिक सार्वजनिक पत्रिका असलेल्या द गॅझेट ऑफ इंडिया नुसार ही नियुक्ती 16 एप्रिल पासून लागू करण्यात आली आहे।